आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। केंद्र सरकारनं मिशन कोविड सुरक्षा अभियानासाठी 900 कोटी रुपयांचं तिसरं प्रोत्साहन पॅकेज जाहीर केलं आहे। कोविड-19च्या भारतीय लसींचं संशोधन आणि विकासासाठी जैवतंत्रज्ञान विभागाला हे अनुदान दिलं जाईल। मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर येत्या 8 डिसेंबरला मोर्चा काढणार असल्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं देण्यात आला आहे। मराठा मोर्चाची काल पुण्यात बैठक झाली, त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढारे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली। मराठा समाजाला आरक्षण का देण्यात येत नाही याचा जाब प्रत्येकानं राज्यकर्त्यांना विचारला पाहिजे, असं खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे। ते काल साताऱ्यात पत्रकार परिषदेत बोलत होते। ज्या समाजानं सत्तेत बसवलं तोच समाज सत्तेतून खाली उतरवेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला। राज्यातल्या ठाकरे सरकारनं महाराष्ट्राचं 1 वर्ष वाया घालवल्याची टीका केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे। ते काल औरंगाबाद इथं पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत बोलत होते। महाआघाडीतल्या 3 पक्षांमध्ये धुसफूस सुरू असून अनेक घडामोडींवर ती स्पष्ट होत असल्याचा दावा दानवे यांनी केला आहे। इयत्ता 10वी तसंच 12वीची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या खासगी विद्यार्थ्यांसाठी 17 क्रमांकाचा अर्ज ऑनलाईन भरण्याची मुदत 30 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे। संबंधित शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी 5 जानेवारीपर्यंत खासगी विद्यार्थ्यांची यादी विभागीय मंडळाकडे जमा करायची आहे। विधान परिषदेच्या पदवीधर तसंच शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा प्रचार काल संध्याकाळी थांबला। 5 मतदारसंघात होत असलेल्या या निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे। सकाळी 8 वाजेपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पदवीधर तसंच शिक्षक मतदारांना मतदान करता येईल। मतमोजणी 3 डिसेंबरला होणार आहे। शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव यांची 551वी जयंती आज साजरी होते आहे। यानिमित्त नांदेड इथल्या सचखंड गुरुद्वारासह ठिकठिकाणच्या गुरुद्वारांमध्ये विशेष कार्यक्रमातून गुरु नानक देवजी यांना अभिवादन केलं जात आहे। राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जनतेला गुरु नानक जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत। वारंवार हात धुणे, मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। नमस्कार।